या मॅचला सुरुवात होते दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. वेलकम. मूळ संघाचे पाठीरेखे देखील आता इथे सज्ज होत आहेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. चला थोडासा स्पीडअप करा कारण की मूळ संघ तुम्हाला तदनंतर बॅटिंग करायची आहे आणि आता मात्र 6 वाजायला आलेत. ऑलमोस्ट 5:50 झालेत. वेल मनीष धुमाल थोडस खेळाडू होते आपण देखील दाखवा. गोलंदाज तयार. करण गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ पहिलाच तेज सरळ चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एकदा धावफलकावरती जोडली जाईल. मेगा फिनाले आपण पाहतोय या स्पर्धेची. अंतिम मुकाबला. जय मसोबा मोस त्यांच्या अगेन्स्ट वरप संघ. हो रायझिंग अँड सरप्राइजिंग. इथे मात्र हा चेंडू डॉट आलाय. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त 1. करण देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो स्क्वेअर कट केले. तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. गॅप शॉट सिलेक्शन. गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक. चौकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि त्याच्यावरती हा चौकार देखील आला आणि चौकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल करणला देखील. हो आणखी एक चांगला स्ट्रोक. या फटक्यांसाठी ओळखला जातो अनिल म्हात्रे आणि आता शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हरच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दमदार स्ट्रोक. चौकार. 3 चेंडू आणि 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली इनिंग साकारली जाते. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. मेगा फिनाले महाअंतिम सोहळा. गजर क्रिकेटला सोहळा आनंदाचा. याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. हो आता चांगला चेंडू पिच केला. बॅक टू द बॉलर. चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे येतात. मिसफील्ड झाली आहे परंतु बॅकअप लगेचच मिळाला आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा. मॅच सुरू असताना आपण गाड्या मैदानाच्या आतमध्ये आणू नका प्लीज, नाहीतर मॅन ऑफ द सिरीजला तुमचीच बाईक दिली जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या कारण की स्पर्धा लाईव्ह आहे. गोलंदाज तयार. करण पुनश्च सज्ज झालेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावा देखील धावफलकावरती जोडल्या जात आहेत. त्या म्हणजेच 10 धावा. 10 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि 10 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओ फटका हा देखील चांगला आहे आणि अगदी आमच्या समालोचन कक्षाला हा सलामी देणारा षटकार मनीष धुमाल. याचा बदला घेतला जाईल. अगदी आम्हाला टार्गेट केलं होतं की काय असं वाटलं. अगदी समालोचन आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू येऊन धडकलाय. चांगला स्ट्रोक आणि त्याच्यावरती हा षटकार आलं. 16 का डोळा. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. या षटकातील हा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. मनीष धुमालची कमालीची बॅटिंग लागली आहे. मी तर म्हणेन आजच्या दिवसामध्ये प्रभावित करून सोडलंय. हो बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट केल्यात. क्षेत्ररक्षकांमध्ये फार मोठी चेस. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. सुरुवात दमदार केली आहे मनीष धुमाल आणि अनिल म्हात्रेनं. चला जास्तीचा वेळ आपण आता खर्च करू नका कारण की आता टीम मीटिंग साठी देखील वेळ आपल्याकडे राहिला नाहीये. विजय आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. बॅटरी चेंज करतो.
विजय आता गोलंदाजी या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल या षटकामध्ये. सेकंड स्पेल विजय ऑन दी मार्क. हो ऑप्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एकदा धाव फलकावरती जोडली जाईल. धाव संख्या धाव फलकावरती 21, 21 धावा. 21 धावा धाव फलकावरती. आडव्या बॅटने ऑनसाला वळवण्याचा प्रयत्न झाला होता आणि तत्पूर्वी इथे मात्र एक चिकी सिंगल धाव फलकावरती जोडली जाते. गोलंदाज तयार. ओ बॅकफुटला गेले, स्लाइस केले, थोडेशा चांगला स्ट्रोक करण इथे मात्र हलवण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार फटका, चौकार. मनीष धुमालला आता बॉल देखील फुटबॉल दिसतोय की काय असं देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल, कारण की कंटिन्युअसली परफॉर्मन्स देतोय आणि कंटिन्युअसली ही चौथी मॅच तो मधाच्या आतमध्ये खेळतोय. आणि या स्पर्धेमध्ये एकूण 100 धावांहून अधिक धावा मनीषच्या बॅट मधून आल्यात. ओ फुलटा चेंडू, आता मिस्टामिंग आहे. नारायण डाऊन दी बॉल. नारायण नारायण झेल ड्रॉप. साधा सोपा झेल होता. मनीषच्या चेहऱ्यावरती देखील स्मिता असते कारण की साधा सोपा झेल होता आणि हा झेल ड्रॉप. धाव संख्या धाव फलकावरती 27, 27 धावा. मॅच सोडली की कॅच सोडली हे देखील पाहणं गरजेचं असेल. थोडासा वेळ कमी खर्च करा. 27 धावा धाव फलकावरती. हो लाईन चेक करावी लागेल, लाईन चेक करावी लागेल आणि इथे मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर पंचांनी वाईट घोषित केलाय. यस स्ट्राईक एंडलाच बॅटर धावबाज झालेत कारण की अचूक फेकी राहिली आहे. वाईट आणि त्याच्यावरती विकेट. 28 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. विजय गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय. चला नवीन बॅटर लगेचच या, आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. नवीन बॅटर उमेश मधाच्या आतमध्ये आलाय. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती आणि आता सध्याच्या घडीला 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. साजिद बाय बाईकची लाईट बंद करा, धन्यवाद. त्यांचा देखील चांगला सहकार्य या स्पर्धेसाठी. ओ बॅकअप डे चेंडूला पिच केलं ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. 29 धावा धाव फलकावरती. एक एक धाव महत्वाची आहे कारण की ज्या वेळेस मोज संघ फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळेस थोडासा डी फॅक्टर मधाच्या आतमध्ये जरूर जाणवेल. लेन खेचली आहेत त्याच्यावरती मिस्टामिंग आणि डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आले, त्यांनी झेल सोडलाय. मेगा फिनाले ज्या वेळेस आपण खेळत असतो त्यावेळेस मात्र चांगलं प्रेझेंटेशन, चांगलं एफर्ट देणं गरजेचं होतं परंतु इथे झेल ड्रॉप झाला आणि धाव संख्या 31, 31 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या दुसऱ्या षटकातील. 31 धावा धाव फलकावरती. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहे त्यांच्या अवाक्याच्या दूर. आणखी एक दमदार स्ट्रोक, चौकार. धावा आता वेगाने पुढे सरसावते आणि या फटक्याचे जणू काही चटके लागले असतील टीम जय मसोबा मोस या संघाला, यात मात्र शंका नाहीये. अक्षय अंबारे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपल्या देखील मोहिडेकर शशकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. 35 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अंतिम 1 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. हो कमबॅक झाला आहे परंतु लाऊड अपील होती आणि या पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. चांगला चेंडू पिच केला विजयनं आणि आता मात्र अंतिम षटकाला इथून सुरुवात होईल आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
मोनू वरती ही जबाबदारी आहे. अंतिम षटक आहे. जास्तीचा वेळ मोज संघ आपण देखील घेऊ नका, कारण की तदनंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. 6 आता वाजलेले आहेत. पस्तीस धावा धाव फलकावरती आणि गोलंदाज मोनूवरती जबाबदारी. समोर याचा बॅटर मनीष धुमाल. ओ फुलटॉस त्याच्यावरती इथे मिस्टामिंग नारायण पूर्णश नारायण नारायण 2 झेल सोडले नारायणने. मनीषची आणि त्याशी कुठेतरी मला असं वाटतं की युती झाली की काय, कारण की झेल आता तो घेत नाहीये. एका बाजूने मनीषला जीवनदान दिले जातात आणि धावसंघ धावफलकावरती 36. या मॅच मध्ये मोज संघाने मिसफील्ड भरपूर केली आहे. झेल सातत्याने त्यांच्या वतीने सुटलेत. धावसंख्या धावफलकावरती 36. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोज संघ देखील उशीर लावतोय, परंतु त्यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची या गोष्टीची वारंवार आम्ही देखील सूचना करतोय. लेग स्टिक सोडली आहे, लेग स्टिक सोडली आहे. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुणेशा लेग स्टिक सोडली आहे. 38 धावा धावफलकावरती. सातत्याने लेग स्टिक वरती गोलंदाजी सुरू आहे. जर तुम्हाला परफेक्टली यॉर्कर टाकायचं असेल तर कुठेतरी ऑफस्टिकच्या दिशेनं गोलंदाजी करावी लागेल. अगेन्स्ट दी आज अ बॅटर उमेश. मिस्टामिंग डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक तिथे आले होते. डिक्लेअर मैदानाच्या आतमध्ये घरलंय काय, तर एकच धाव दिली जाईल. बच्चे लोग बीच में नहीं आना है. ऍक्शन रिप्लाय आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती. घडलंय कार तर क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू सुटला. प्रेक्षकाला असं वाटलं की तिथे चेंडू देण्याची आवश्यकता, त्याने लगेचच तो कलेक्ट केला आणि क्षणाचाही विलंब न लावता फेकला देखील आणि जाऊन गप्पपणे आपल्या जागेवरती बसला. फुलटॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेने अपघात केलाय. क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 41. धावा. 41 धावा. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 6 वाजलेल्या त्या अनुषंगाने आता आपण उशीर करू नका. 41 धावा. मिस्टामिंग आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आता देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॅकअप जितूचा येतोय आणि तत्पूर्वी 2 धावा. 43 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मनीष धुमाल आता मात्र झुंज देतोय मधाच्या आतमध्ये. एकट्याने इथे जबाबदारी स्वीकारले आणि मात्र जसे बाद झाले. चांगली धावसंख्या त्याने बनवले. स्विच इट स्वीट इट प्रॉपर इट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट. बॉडी लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. आणखी एक धमाकेदार चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 47. 47 धावा. अंतिम चेंडू आता मात्र शिल्लक आहे. झेल सुटला होता आणि झेल सुटल्यानंतर या धावा मनीष धुमाळ बनवतोय. फुलटॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर राहिलंय, परंतु 2 धावा वेगाने पूर्ण झाल्यात आणि अशा पद्धतीनं पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 49 धावा आणि जिंकण्यासाठी 50 धावा आता बनवायच्यात. टीम जय मसोबा मोज संघाला. वरप संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल मोज संघाला आणि त्याचबरोबर वरप संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 26 धावांच्या क्रमांक इनिंग साकारली मनीष धुमाल.
क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम वर प्लीज, थोडस आपण देखील सहकार्य करा. चला मॅच ऑन करायचे. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायची. टीम मोज संघ जिंकण्यासाठी 50 बनवायच्यात. महाअंतिम सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जेवढ्याही संघांनी सहभाग नोंदवला सर्व संघांचा आयोजकांच्या वतीनं, मोहिलीकर चषकाच्या वतीनं, स्वर्गीय सरासाई चषकाच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. सर्व खेळाडूंचे देखील आभार. पंच कमिटी ज्यांनी देखील चांगलं सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम GSL ग्रामीण स्पोर्ट्स लीग त्यांचं देखील आभार. साऊंड सिस्टम त्यांचं देखील आभार. त्याचबरोबर स्कोरर आणि संपूर्ण स्टार कास्ट टीम यांचा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या मॅचला आता मात्र अंतिम इनिंगला सुरुवात आपण करतोय. महाअंतिम सोहळा जिंकण्यासाठी 50 धावा बनवायच्यात. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला ॲज अ बॅटर नारायण, त्याच्या सोबतीनं करण दाखल झालाय. आता वेल नाहीये वरप संघ, थोडंसं आपणच सहकार्य करा कारण की 6 वाजून गेलेत मित्रांनो. नारायण स्ट्राईक हँडला आणि त्याच्या सोबतीनं करण दाखल झालाय. ओ फटका पहिलाच फसलाय आणि ते नारायणचा पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतलाय. फलंदाज नारायण शून्यावरती बाद आणि ते पहिली विकेटची प्राप्ती कृष्णाने करून दिलाय. फलंदाज नारायण डगआउटच्या दिशेनं अगदी शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते तिथे चांगला झेल त्याने टिपलाय. आणि आता मात्र पहिला ब्रेक थ्रो कृष्णा म्हस्कर गावदेवी वरप या संघाला देतोय. 50 बनवायच्यात आणि सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील राहिलाय. विजय नवीन बॅटर. विजयचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न राहिला. ऑफस्टिक सोडली आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 49 अजूनही बनवायच्या. 17 मध्ये 49 बनवायच्या. इथे मात्र हुक केलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय आणि तत्पूर्वी या 1 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एकेका धाव्याने फारसा फरक पडणार नाहीये टीम गावदेवी वरपला कारण की इथून षटकाराने चौकारांच्या तीसबाजी करावी लागेल. 50 धावांचा भला मोठा डोंगर आपण पाहिलाय. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आदित्य तांबोळी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु इथे मात्र 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 47 बनवायच्यात. 15 चेंडू 47 बनवायच्यात. इथे थायपॅड वरती चेंडू आढळतोय. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. बच्चे लोग उधर मत जाओ. निलेश कडुए, नाम भी कडुए और काम भी कडुए. 14 चेंडू आणि 46 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. कृष्णा म्हस्कर समोर आज बॅटर. करण सज्ज असेल. रायझिंग अँड सरप्राइजिंग. हा चेंडू देखील आलाय डॉट. कमालीशी गोलंदाजी आपण पाहतोय कृष्णा म्हस्कर यांच्या वतीनं. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. सातत्याने चांगला खेळ राहिलाय. चांगली गोलंदाजी नेहमीच राहिली कृष्णा म्हस्करची. अंतिम चेंडू आहे या षटकातील.
फटका तर दमदार आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा पार, चौकार. चला आता टीम मीटिंग नका घेऊ आपण, लगेचच दुसरा गोलंदाज या. आता आपण टीम हडल करू नका. चौकाराला चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 42 धावा बनवायच्यात. नारायणची लवकर विकेट्स आणि नक्कीच जेव्हा जेव्हा अंतिम सामना असतो तिथे टॉस देखील इम्पॉर्टंट असतो, कारण की संध्याकाळचं सत्र डी फॅक्टर आहे. थंडीचा महिना, झोप मला येईना, परंतु आज झोप कुठल्या संघाला लागणार नाही तर ते देखील पाहणं गरजेचं आहे. 12 मध्ये 42. मंदार पानसरे, ओहो व्हॉट अ बॉलिंग. इथे मात्र यष्ट्या दाखवल्या फलंदाजाने आणि गोलंदाज मंदारने त्या वाखवल्या. फलंदाज बाद विजय. बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी राहिली मंदारशी देखील, आक्रमकता नेहमीच आपण पाहिली. आज नक्कीच सिक्सर किंग चेतन पाल नाहीयेत संघामध्ये, परंतु तरी सुद्धा संघाने चांगली मजल मारले. मनीष धुमाल, आज रविवार आहे, कदाचित कुठेतरी बिझी शेड्यूल त्यांचा असावा, परंतु संघाने आज चांगली कामगिरी केली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 11 चेंडू आणि 42 धावेंची आवश्यकता असेल. ओ फटका दमदार आहे, उंची जास्त आणि लांबी गाठणार नाहीये. निनाद धुमाल चेंडू खाली येतोय आणि आता मात्र फलंदाज बाद. आणखी एक झटका. टीम जय मसोबा मोस संघाला जितू आले आणि जितू गेले देखील. चला नवीन बॅटर लगेचच या. आता विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे. जितूचा चांगला फटका होता. जर कदाचित हा फटका दुपारच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये असता तर धाबा षटकार मिळाला असता, परंतु आता डी फॅक्टर आहे, त्या अनुषंगाने आता चेंडू सीमारेषे पार जाणं देखील तितकंच कठीण असेल. 10 मध्ये 42 अजूनही बनवायच्यात. नवीन बॅटर मधाशात मध्ये रोहित. हो इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय. डिक्लेअर झोन आहे आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो मधाच्या आतमध्ये टीम जय मसोबा मोस या संघाला. आज स्पर्धा आपण पाहतोय कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या वतीनं मोहिलीकर चषक. उद्या कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या वतीनं श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक. सर्वांना पुनश्च आग्रहाचं आमंत्रण. उद्या देखील आपण स्पर्धेमध्ये या. स्विंग या मिस. डॉट बॉल येतोय. उद्या बी पोल इन ऍक्शन मध्ये असेल कल्याण ग्रामीण मधील एकूण 8 संघ. परवाच्या दिवशी तिथे मात्र नक्कीच आपण पाहणार आहोत कल्याण ग्रामीण मधील ए पोल. आणि अंतिम 2 दिवस नक्कीच ओपन ग्रामीण चा धमाका पाहायला मिळेल. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्या स्पर्धेचा नक्कीच महाअंतिम सोहळा देखील आपण पाहणार आहोत. दरम्यान धावबाच्या स्वरूपाने आणखी एक विकेटची प्राप्ती. एका पाठोपाठ एक फलंदाज आता बाद होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजे तब्बल 9 या आकड्यावरती. 9 वरती 4 असे हे समीकरण आपण पाहतोय. स्पर्धा क्रिकेटची सुरू आहे, परंतु स्कोरबोर्ड फुटबॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. 9 वरती 4, 7 मध्ये 41, 7 मध्ये 41. ओ चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणि तत्पूर्वी इथे मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला नवीन गोलंदाजी या. निलेश कडूया आपण. चलो भाई नीना धुमाल आई थिंक सो आए अभी गेंदबाजी करने के लिए. इस वक्त जरूरत है उनकी भी. चांगली गोलंदाजी नेहमीच राहिली आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तारणहार संघाचा निनाद बनत असतो, परंतु आज त्याच्या सोबत आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली ती म्हणजेच ॲज अ बॅटर उमेश पाळवीने ऑलराऊंडरची भूमिका साकारली. निनादचा हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक सोडली आहे. पंचांचा वाईटचा इशारा. विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे. 6 मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. 11 धावा धावफलकावरती फक्त जोडल्यात.
चेसिंग आता मात्र फार मोठी आहे. विस्टामिंग स्वतः फॉलो थ्रो मध्ये कॉटन बोल्टची भूमिका मीना धुमाळने साकारली आहे. फलंदाज बाद. आणखी एक विकेट. 11 वरती 5. जय मसोबा मोस. नवीन बॅट्समन मध्ये आतमध्ये येईल. 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू निर्णायक, कारण की आता विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे. नवीन बॅट्समन प्रतीक मदाश आतमध्ये. प्रतीकसाठी हा चेंडू चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. आय थिंक आदित्य तांबोळी होते आणि तिथपर्यंत चेंडू जाईपर्यंत एकच धाव घेतली जाते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. आता विजयाच्या अगदी 3 पावलं दूर आहे टीम गावदेवी वरप. 3 मध्ये 38 बनवायच्यात. फुलटॉस आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज असतील आणि आता मात्र चांगली कामगिरी राहिली आहे. 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र आता शिल्लक राहिला. ओ यष्टांच्या वरून आय थिंक सो चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक बॉल आहे अजूनही. अनिल मात्र करतोय काय माहिती त्याच्या आतमध्ये. जास्तीच घाई झाली स्टंप घेण्याची. स्टंप तुम्ही घेऊ शकता, कारण की आयुष्याकडने आमच्यापर्यंत सूचना कुठली पोचवली नाहीये. सेलिब्रेशन असेल 3 ठेवा. आता आयुष्यक देखील आमच्यापर्यंत सूचना पोचवतायत. 3 स्टंप ठेवा. 3 स्टंप तुम्ही घेऊन जा. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे गावदेवी वरप संघाने. हो आणि इथे मात्र विजय संपादित केलाय गावदेवी वरप संघाने. गावदेवी वरप संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ. वेल प्लेड गावदेवी वरप अँड ऑल टीम. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम जय मसोबा मोस संघाचं देखील भरभरून कौतुक. रनर अप संघ राहिलाय या स्पर्धेतील. चला आपण लगेच या दोन्ही संघ समोर या. आपण बक्षीस वितरण समारंभाला लगेच सुरुवात करणार आहोत. आमचे पंच आपण